काकू श्यामला पाठवा ना पोहायला, आई कामात असते. आई म्हणते की आताच तर इथे होता श्याम. श्यामपेक्षा जे वयाने लहान असतात ते पोहायला जायला उत्सुक असतात, पण श्याम मात्र कुठे सापडत नाही. आता मात्र आईला त्याची काळजी पडते. त्या दिवशी आईला खूप राग येतो. आई काय करते, जाते. आईला माहित असते की श्याम कुठे लपून बसला असेल. वरती जी एक रूम असते त्या रूम मध्ये सगळ्या धान्याच्या कोठ्या ठेवलेल्या असतात. कणगी पहिले टीन टपराच्या नव्हत्या राहत, आताही पण ते शेणाने सारवतात, माहिती आहे का तुम्हाला. ते असं ताटीचं केलेलं असते, त्याला शेणाने सारवतात आणि त्यात धान्य साठवतात. त्याच्या मागे हा लपलेला असतो. आई जाते आणि असा श्यामचा हात धरते की चल. आता तुम्हाला कसं आम्ही जबरदस्तीने ओढतो, नाही 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 नाही. आई त्याला म्हणते की अरे तुला पोहणं यायला पाहिजे, त्यात घाबरण्यासारखं काही नाही, तुझ्यापेक्षा वयाने लहान असणारे मुलं पण पोहतात. आता श्याम काही ऐकत नाही. आता इतकं सांगितल्यानंतर जर श्याम ऐकत नाही तर आईला काय होते, आईला येतो खूप राग. आई काढते एक काडी, श्यामचा हात धरते, श्यामला ओढत आणते, ठोकत आणते आणि मुलांसोबत पाठवून देते. आता काय झालं, मित्रांसोबत रागवलं मारलं की तुम्हाला कमीपणा वाटते की नाही. आता आम्ही तुम्हाला रागवतो, तुम्हाला लगेच राग येते. इतक्या जणांसोबत बोलल्या, प्रार्थनेतच रागवल्या, है ना. तसा श्यामला मात्र खूप राग आला. खूप मोठी विहीर असते, ज्या मुलांना पोहणं येत नाही तर ते वाळलेले भोपळे असतात की नाही, ते भोपळे पाठीशी बांधून काही जण पोहत असतात. ज्यांना पोहता येत असते ते मस्त आनंदानं धावत वर येतात, उड्या मारतात. पायऱ्यांची विहीर जिला म्हणतात बारव, ज्या विहिरीला पायऱ्या असतात काय म्हणतात तिला, बारव. उडी मारायची, पोहायचं, पायऱ्यांनी वर यायचं, परत वरून उडी मारायची. आता कुणीतरी काय करतं, जबरदस्तीने श्यामच्या पाठीला तो वाळलेला भोपळा असा बांधतात आणि श्याम म्हणतो नको, मला लोटू नका, मला लोटू नका, नाही लोटत नाही लोटत असं म्हणून एक जण श्यामला धक्का देऊन देते. आता धक्का दिल्यानंतर काय होते, श्याम कुठे पडणार, विहिरीत. विहिरीत काय होतं, पाणी. आता नाकातोंडात जायला लागल्यानंतर श्याम काय करतो, हात हलवतो, पाय हलवतो आणि भोपळा असल्यामुळे तो बुडूच शकत नाही. आणि त्या विहिरीमध्ये काही मोठे माणसं पण पोहायला आलेले असतात. आता ते त्याला बुडू देणार नसतातच. आता थोडेसे हात पाय हलवल्यानंतर, नाकातोंडात पाणी गेल्यानंतर श्यामच्या असं लक्षात येते की आपण तर काही बुडत नाहीये. मग हळूहळू तो पाय हलवतो, हात हलवतो आणि मग काय होते, त्याच्या मनातली भीती काय होते, निघून जाते आणि मग तो आनंदाने पोहायला लागतो. असे 1-2 तास जातात. श्यामला असा आत्मविश्वास येतो, तो वर जातो, उडी मारतो, पोहतो, पाठीवरचा भोपळा मात्र कायम असतो. आता असं करत करत 1-2 तास निघून जातात. सगळे मुलं म्हणतात बघ श्याम तुला पोहणं आलं, आता आपल्याला घरी जावं लागेल, है ना. आता हा घरी तर जायला निघते. आता ह्या पोहण्यात काही गोष्टींचा त्याला विसर पडतो, पण जेव्हा तो रस्त्याने जायला लागतो त्याला आठवते आईनी कसा हात ओढला, आपण ऐकलं नाही तर ती आपल्यावर खेकसली, काडी हातात घेतली, आपल्याला ठोकलं आणि किती सारे वळ आपल्या हातावर आले, पाठीवर आले. रोज मला शांबाळ शांबाळ म्हणते, तू माझा अंश आहे असं म्हणते आणि आज असं कसं तिने मला इतकं मारलं. तेव्हा नाही का तिला माझी आठवण झाली. आता श्यामने ठरवलं की काहीही झालं तरी आईशी बोलायचं नाही. आता श्याम घरी जातो. आईचा स्वयंपाक पाणी सगळं आवरलेलं असते आणि श्यामच्या आवडीची सोलकढी आईने ती बनवलेली असते. कारण आज श्यामनी काय केलेलं असते, धीटपणा दाखवलेलं असतं आणि पोहणं शिकलेलं असते. आता श्याम काय करतो, विहिरीतलं पाणी काढतो, आंघोळ करतो, स्वतःच्या हाताने कपडे बदलतो आणि असा रुसून एका कोपऱ्यात जाऊन बसतो. सगळ्यांचे जेवणं होतात, बाबा जेवतात, आजी जेवते, श्यामचा लहान भाऊ पण जेवतो, पण श्याम मात्र जेवायला येत नाही. आता आई काय करते, आवाज देऊन देऊन थकते, सगळं स्वयंपाक खोलीतलं आवरते, उरलेलं सगळं त्या कपाटात ठेवून देते, लाकडी कपाटात, पूर्वी फ्रीज नसायचे, आणि बसते कापसाच्या वाती करत. आता श्याम इकडून पाहते तिकडून पाहते. इतका वेळ तर आपल्याला जेवायला बोलवत होती, पोहल्यामुळे श्यामला खूप भूक लागलेली असते, पण आपण रुसलेला आहे आणि आपण जर मनाने गेलो तर आपला रुसायचा काय फायदा. अजून मग श्याम रुसून बसते. मग थोड्या वेळाने ना श्याम त्या खोलीत बसलेला असतो. श्यामला काहीतरी कोणीतरी दार लोटल्याचा आवाज येते. जेव्हा असा खाली मान घालून असते, असा लपून पाहते काय आहे. आता आपण रुसलेलं असतं, आपल्याला तर आपली बाजू पडती दाखवायची नसते की नाही. तर त्याला आई येताना दिसते. आईच्या हातामध्ये एक वाटी असते आणि
आई त्याच्या जवळ येऊन बसते आहे ना. श्यामची पाठ अजूनही उघडी असते, त्याच्यावर खूप सारे वळ उमटलेले असतात. मग आई काय करते, हातात वाटी असते, वाटीत तेल आणि हळद तिने काय केलेलं असते, गरम केलेलं असते आणि ती त्याच्या पाठीवर लावायला जाते. जशी पाठीवर लावायला जाते तो पहिल्यांदा हात लोटते, दुसऱ्यांदा हात लोटते आणि मग तो शांत बसून राहतो, कारण त्याला त्याचा त्रास होत असतो आणि आई त्याला हळद आणि तेल लावायला लागते. मग असं लावत असताना श्याम मात्र अजून थोडासा फुगटलेलाच असते. थोड्या वेळाने त्याला असं जाणवते की तेल तर लावत आहे पण काहीतरी आपल्या पाठीवर काहीतरी पडत आहे पाण्यासारखं, जे की गरम लागत आहे. तो वळून पाहतो तेव्हा श्यामच्या आईच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. मग तो म्हणतो, आता काय रडते, मगाशी तो किती मारलं मला, किती रडलो असेल मी. तेव्हा आई काय सांगते, अरे श्याम, तू माझा मुलगा आहेस, कुणीतरी तुला भित्र म्हणावं आणि जगाने तुला हसावं, ही गोष्ट एका आईला आवडेल का? तू धीट असला पाहिजे, जसा समाज आहे तसं तुला वावरता यायला पाहिजे, म्हणून मी आज इतक्या कठोरतेने वागली. तुला त्रास द्यायचा, मारायचा माझा काहीही हेतू नव्हता. ठीक आहे म्हणे, पण सगळे जेवले, तू पण जेवली, तू हा विचार केला का की तुझा बाळ अजून जेवायचा बाकी आहे? तेव्हा श्यामला खरंच त्याच्या आईने खूप जवळ घेतलं आणि म्हटलं की अरे, तू जेवला नाही तर मी कसं बरे जेवली असेल. आता उठ, डोळे पुस, हात स्वच्छ धु आणि आपण दोघे मिळून जेवण करू, कारण आज मी तुझ्या आवडीची काय केलेली आहे, सोलकढी केलेली आहे. मग श्याम बघा कसं कसं वळण लावलेलं होतं. श्याम हातपाय धुतो, देवाजवळ जातो, देवाला क्षमा मागतो की मी आईबद्दल जो विचार केला असेल किंवा मी जो हट्टीपणा केला असेल ते माझं चुकलेलं आहे. परमेश्वरा, तुझं स्वरूप म्हणजे आई आहे, म्हणून तू मला माफ कर. आणि मग तो आईजवळ जातो, परत एकदा आईला बिलगतो. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू येतात. अश्रू आल्यानंतर मात्र श्यामचं मन मोकळं होतं. थोडासा श्याम खुदकन हसतो. आई दोघांसाठी ताट वाढून घेते आणि दोघं जण मग सोबत आनंदाने जेवतात. आणि त्या दिवसानंतर मात्र श्यामला कधीही पोहण्याची भीती वाटली नाही आणि श्याम अतिशय तरबेज पोहण्यामध्ये झाला. आता गोष्ट आवडली का?